तर आता तर बाकीचे बरेच मान्यवरांना आम्ही निमंत्रण देणार आहोत। आता पहिल्यांदा आम्ही या प्रेसच्या निमित्तानं तुम्हाला हेच सांगतो की अमित भाई आम्हाला अपेक्षित आहेत, माननीय देवाभाऊ आहेत, एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आहे, माननीय भाऊ चंद्रकांत दादा आपले इथले मंत्री महोदय त्यांनाही आम्ही बोलवणार आहे, सांस्कृतिक मंत्री महोदयांना बोलवणार आहे आणि बाकीचे काही असतील मंडळी त्यांना आम्ही त्या वेळेस निमंत्रण देऊ। अजित पवारांना नाही बोलवणार। हा सरकारचा कार्यक्रम नाही, हा धनगरांचा कार्यक्रम आहे, धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे। सरकारचं कुठलंही मदत घेऊन हा आम्ही कार्यक्रम करत नाही, हा पूर्ण धनगर समाजाचा कार्यक्रम। अजित पवारांना न बोलवण्याचं कारण अरे तो बघा एक रचनात्मक आम्ही कार्यक्रम करायला लागलोय, हा फार किरकोळ आहे, तो विषय तुम्ही प्लीज विचारू नका, हा काय राजकीय आपला विषय नाही। बाकीची प्रेस वेगळी, आम्ही कधीतरी पहिल्यांदाच रचनात्मक काम करायला लागलोय। तर मला तुम्हाला विनंती करायची आहे सगळ्यांनाच, तुम्हाला पण, की आमचं जरा सोडीत जाऊ द्या, दुसरी पत्रकार परिषद असली तर आपण त्या विषयावरती बोलू, पण कुणाला बोलावं हे समाजाचा विषय आहे, समाज मला सांगेल त्यांना मी बोलवेन। सांगितलं ना ते काय जे नाही ते नाही सांगितलं, पवार साहेबांना बोलवणार की नाही? धनगरी ढोल ही आमच्या भाव वाद्य नाही आहे, तर तो धनगरांच्या संस्कृतीचा आत्मा आहे आणि गावागावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बिरोबाच्या देवासाठी असेल किंवा अन्य आमची कुलदैवत आहेत त्यांच्या आरतीसाठी असेल, हे ढोल वादनाचं काम गावागावामध्ये पूर्वीपासून चालत आलेलं आहे। आता समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, लोक शिकल्यानंतर त्यांना वाटतं की अरे बाबा ढोल कसा वाजवायचा, आपण एकत्र कसं यायचं, त्याची काही लोकांना नको वाटतंय। तर मग आम्ही ठरवलं की अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं एक मोठी सांस्कृतिक चळवळ आणि सांस्कृतिक शहर पुणे असल्या कारणानं तर एक झालेलं नाही। मी माहिती घेतली की पंजाबमध्ये एका वेळेस 10,000 ढोल वादक एकत्र येऊन त्यांनी एक रेकॉर्ड प्रस्थापित केलं होतं। कोल्हापूरमध्ये अभंगनाथ नावाचं गिनीज बुक मध्ये नोंद होणारं रेकॉर्ड केलं होतं, त्यामध्ये 1300च्या वर काहीतरी ढोल वाजवले होते। जपान असेल, नायजेरिया असेल, बाहेरचे काही देश आहेत तिथं असे वेगवेगळे वाद्य प्रकार 10,000च्या वरती कधी गेलेले नाहीत। आणि म्हणून विश्वविक्रम करणं हा नुसता आमचा भाग नाहीये, तर सांस्कृतिक वारशाचं पुनर्जीवन करणं हा एक आमचा महत्वाचा या प्रक्रियेतला सगळ्यात मोठा भाग आहे। हा ढोल वादन म्हणजे शक्तीचा साध, भक्तीचा नाद आणि जनतेचा आवाज आहे। तर या सगळ्या विषयामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या समाज बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं आता वर्षभर कार्यक्रम होणार आहेत, तर आता आम्ही या विषयाला पुण्यश्लोक 300 या माध्यमातून राज्यभर हे सगळे कार्यक्रम होतील आणि पुण्यामध्ये जो धनगरी ढोल वादनाचा कार्यक्रम होईल त्याला आम्ही धनगरी रुद्रनाद असं नावाखाली, अशा बॅनर खाली हा आम्ही कार्यक्रम करतोय। गजनृत्य मंडळ पण या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। किमान 500 गजनृत्य मंडळ, एका मंडळामध्ये 50 आमची गजनृत्य करणारी मंडळी असतात, असे 500 गजनृत्य मंडळ ही पण या कार्यक्रमाला येणार आहेत। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर असेल, मराठवाड्यातला काही भाग असेल, पुणे ग्रामीण असेल, खानदेशातल्या काही भागांमध्ये ही संस्कृती आहे, तर हे सगळी लोक या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी येणार आहेत। ओवीकार मंडळी खूप आहेत, खूप मोठ्या प्रमाणात ओवी गातात, त्यांचं शिक्षण फार कमी आहे, शाळेत ते गेलेले नाहीत, परंतु अख्खं रामायण असेल, महाभारत असेल किंवा वेगवेगळे जे जुने विषय आहेत ते विषय दुसऱ्याकडून ऐकून घेऊन ते ओवी सादरीकरण करतात। ही पण एक वेगळी परंपरा आहे। तर ओवीकार सुद्धा सगळे महाराष्ट्रातले येणार आहेत। असा कार्यक्रम आम्ही दुसऱ्या आठवड्यात घेतोय। अमित भाई शाह यांना या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलेलं आहे।
मुख्यमंत्री देवाभाऊ या सगळ्या कार्यक्रमात आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळं वेळ ठरल्यानंतर मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम आम्ही ठरवतोय. तर वरून वेळ आल्याच्या नंतर आम्ही दिनांक आणि ठिकाण याबाबत सांगू. तर समाजातल्या लोकांना माझं हेच आव्हान आहे, ज्या घरामध्ये ढोल आहे, ज्या मंदिरामध्ये ढोल आहे, तो प्रत्येक ढोल हा पुण्यात आलाच पाहिजे ही माझी त्यांना विनंती आहे. ज्यांच्याकडे ढोल नाही परंतु ढोल वाजवायला येतोय पण त्यांच्याकडे ढोल नाही, त्यांना तुम्ही 100 पासून 1000 पर्यंत हजार ढोल देणारी पण लोक आहेत. त्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे की ही सांस्कृतिक चळवळ जपण्यासाठी, धनगरांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण यामध्ये सहभागी. एक मोठं सांस्कृतिक जो आपला वारसा आहे तो जतन करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व लोकांनी तन मन धनाने या सगळ्या आकडा वाढव ते देतो, ते दुरुस्त करून देतो. जागा आम्ही रेसकोर्स वरती घेण्याचा विचार करतोय. तर त्याची प्रक्रिया आमची सुरू आहे. रेसकोर्स शिवाय एवढं मोठं ग्राउंड पुण्यामध्ये नाही. आम्ही सगळ्या ग्राउंड वरती मागच्या आठवड्यामध्ये पाणी केली, परंतु एक ढोल वादकाला किमान 5 फूट समोर आणि माग असं 5 फुटाचं अंतर लागतंय. तर ते किलोमीटर मध्ये ती जागा लागतीये. तर रेसकोर्सची जागा आम्हाला मिळावी असा आमचा प्रयत्न सुरू आहे. तर ती जागेची परवानगी मिळाल्यानंतर तो कार्यक्रम रेसकोर्सच्या जागेवरती होईल. कारण 25,000ची आम्ही आधी घोषणा केली होती, पण आता 10-15 दिवस आमचं काम चालू होतं. आता कोल्हापूर जिल्ह्यातूनच किमान 10,000 ढोल येणार आहेत. कोल्हापूरची सगळी मंडळी इथं आलेली आहे. सांगली जिल्ह्यातून 10,000 ढोल येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातली तीच परिस्थिती आहे. आणि मग म्हटलं, आणि जे कर्नाटक आहे, आंध्र आहे, की जिथं धनगर समाजाची खूप मोठी संस्कृती आहे आणि त्यांना हा विषय कळालाय, तर त्या लोकांचं म्हणणं आम्ही या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. त्यामुळे आता तो आकडा 50,000 वरती गेलेला आहे. आता ते लोकांना पटणं हे कसं काय होणार आहे, पण ते शक्य आहे. आणि असा कार्यक्रम कुठंच होऊ शकत नाही. तो फक्त धनगरच करू शकतात. हे वर्ल्ड रेकॉर्ड धनगरच करतील. आणि पुन्हा कोण मोडायचं असेल तर ते धनगरच मोडू शकतोय. एवढा मोठा सांस्कृतिक वारसा कुठल्या समाजाला नाही. आणि त्यामुळे त्याचं जतन करणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणून हा एक वेगळा कार्यक्रम आम्ही अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यात करतोय. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कोण असतील? अमित भाईंना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. भेटून परवा मी त्यांना भेटलो देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये, बावनकुळे साहेब. तर अमित भाईंनी ह्या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलेलं आहे. आता त्यांनी वेळ दिली त्या दिवशी आम्ही कार्यक्रम ठरवू. आमची शक्यतो मागणी आहे की मेच्या दुसऱ्या आठवड्यातल्या रविवारी आम्हाला ह्या कार्यक्रमाची वेळ मिळावी. हा कार्यक्रम 2 दिवस चालेल. आदल्या दिवशी गजनृत्य होईल दिवसभर, रात्री 10 वाजेपर्यंत. आमची परवानगी आम्ही सीपी साहेबांना आम्हाला परवानगी द्या, कारण 500 ग्रुप गजनृत्याला त्यांची घाई म्हणतात त्याला. ती घाई खेळायला किमान 10 मिनिटं लागतात एका घाईला, आणि प्रत्येक ग्रुपला 2 वेळा संधी द्यावी लागते. तर असे 500 ग्रुप येणार आहेत. तर आमचा तसाही प्रयत्न सुरू आहे की ह्याच्यामध्ये आम्ही कुठले आधुनिक वाद्य वाजवत नाही. आमची पारंपरिक वाद्य असल्यामुळं जर परवानगी मिळाली तर आदल्या दिवस पूर्ण संध्याकाळी 6-6:30 हा कार्यक्रम सुरू होईल. नाही, आता तर बाकीचे बरेच मान्यवरांना आम्ही निमंत्रण देणार आहोत. आता पहिल्यांदा आम्ही या प्रेसच्या निमित्तानं तुम्हाला हेच सांगतो की अमित भाई आम्हाला अपेक्षित आहेत, माननीय देवाभाऊ आहेत, एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आहे, माननीय भाऊ चंद्रकांत दादा आपले इथले मंत्री महोदय त्यांनाही आम्ही बोलवणार आहे, सांस्कृतिक मंत्री महोदयांना बोलवणार आहे, आणि बाकीचे काही असतील मंडळी त्यांना आम्ही त्या त्यावेळेस निमंत्रण देऊ. नाही बोलवणार. हा सरकारचा कार्यक्रम नाही, हा धनगरांचा कार्यक्रम आहे. धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे. सरकारचं कुठलंही मदत घेऊन हा आम्ही कार्यक्रम करत नाही. हा पूर्ण धनगर समाजाचा कार्यक्रम. अरे तो बघा एक रचनात्मक आम्ही कार्यक्रम करायला लागलोय. हा पार्ट किरकोळ आहे, तो विषय तुम्ही प्लीज विचारू नका. हा काय राजकीय आपला विषय नाही. बाकीची प्रेस वेगळी. आम्ही कधीतरी पहिल्यांदाच रचनात्मक काम करायला लागलोय. तर मला तुम्हाला विनंती करायची आहे, सगळ्यांनाच तुम्हाला पण, की आमचं जरा सुरळीत जाऊ द्या. दुसरी पत्रकार परिषद असली तर आपण त्या विषयावरती बोलू.
पण कुणाला बोलावं हे समाजाचा विषय आहे. समाज मला सांगेल त्यांना मी बोलवेल. नाही, पण तुम्ही स्पष्टपणे अजित पवारांना बोलवणार नाही असं सांगितलं ना, ते काय जे नाही ते नाही सांगितलं. पवार साहेबांना बोलवणार की नाही? जी तारीख दिली ना, हा. एक तारीख छत्रपती संभाजीराजांकडून पण देण्यात आली आहे. रायगडाचा तो सगळा विषय आहे. तुम्ही अनेकदा मुद्दा मांडलात, पण तो विषय आता कुठेपर्यंत आलाय? जो रायगडावरचा विषय आहे, बऱ्यापैकी थांबलेला दिसतोय तो मुद्दा आता. नाही, त्यांनी अल्टिमेटम दिलाय. अहिल्यादेवींच्या जयंती दिवशीचा जो अल्टिमेटम आहे, तुमचं काही बोलणं झालंय का त्यांच्याशी? नाही नाही, मी कशाला बोलणं करू त्यांच्याशी. हे बघा, तो जो विषय आहे बऱ्यापैकी आता शांत आहे आणि सरकारच्या वतीनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याच्यावरती विचारपूर्वक आपण बसून सगळे निर्णय घेऊ. आक्रमक भूमिका